नमस्कार आणि पंचेस आणि टाइप्स ऑफ पंचेस या सत्रात आपले स्वागत आहे। चला तर सत्राची सुरुवात करूया। या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल। पंचेसचा वापर सांगणे, विविध प्रकारचे पंचेस ओळखणे, पंचेस योग्य प्रकारे कसा वापरायचा, पंचेसना तीक्ष्ण करणे आणि त्यांना राखणे। पंचेस हे कडक धातूपासून बनवलेली हँड टूल्स असतात, ज्यात एका टोकाला टोकदार टोक असते आणि दुसऱ्या टोकाला निस्तेज टोक असते, जे सहसा हॅमरसारख्या इतर साधनांच्या संयोगाने वापरले जातात। पंचेस पुढील कामासाठी वापरले जातात: मेटल्सला विटनेस मार्क करण्यासाठी, होल पाडण्यासाठी सेंटरिंग ड्रिल बीट करणे, चामडे, कागद, रबर आणि इतर सामग्रीमध्ये होल करणे, ड्राइव्ह पिन्स किंवा रिवेट्स, छिद्रांचे स्थान संरेखित आणि स्थानांतरित करणे, त्यांच्या छिद्रांमधून फ्री फ्रोझन पिन आणि विशेष पंचेस इतर वापरांसाठी डिझाईन केले आहेत। पंच साधने बहुतेक वेळा हॉलो आणि सॉलिड पंचेस म्हणून वर्गीकृत केली जातात। हॉलो पंचेसना सर्क्युलर कटिंग किनार असते आणि ते त्यांच्या कटिंग डायमीटरनुसार आकारले जातात। हॉलो पंचेसचे आतील भाग पोकळ असतात आणि सरफेसवर होल पाडून वर्क पीसला होल्स तयार करण्यासाठी वापरली जातात। हॉलो पंचेस उपकरण कार्बन स्टीलचे बनलेले आहेत। कडक करण्यासाठी त्यांच्यावर उष्णता उपचार केले जाते। गॅस्केट कापण्यासाठी आणि लेदर, कॅनव्हास, कागद आणि धातूमधील छिद्रे कापण्यासाठी हॉलो पंचेस केले जातात। सॉलिड पंचेस पुढील कामासाठी वापरले जातात: मटेरियल्सला विटनेस मार्क करण्यासाठी, सरळ किंवा टॅपर्ड पिन बाहेर काढण्यासाठी, होल पाडण्यासाठी, सुरुवातीच्या छिद्रांसाठी धातू चिन्हांकित करणे, धातूच्या वेगवेगळ्या विभागांमधील छिद्रे संरेखित करण्यासाठी आणि 3 mm जाडीपर्यंत धातूमध्ये हाताने होल पाडण्यासाठी। सॉलिड पंचेसचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे आहेत: प्रिक पंच, हे धातूवर बिंदू संदर्भ चिन्ह ठेवण्यासाठी उपयुक्त आहे। प्रिक पंचची टीप 30 डिग्रीच्या कोनात ग्राउंड केली जाते। धातूमध्ये मोठे इंडेंटेशन बनवताना सेंटर पंच उपयुक्त आहे। सेंटर पंचची टीप 90 डिग्रीच्या कोनात ग्राउंड केली जाते। सेंटर पंचेस सामान्यतः चिन्हांकित करण्यासाठी आणि होल पाडण्यासाठी होल करण्यासाठी वापरले जातात। डॉट पंच ही सेंटर पंचची एक हलकी आणि पातळ आवृत्ती आहे आणि मूळतः त्याच कामासाठी वापरली जाते। तथापि उत्पादित बिंदू लहान असल्याने ते अधिक अचूक आहे, जरी त्यांच्याकडे 60 अंश एक तीक्ष्ण बिंदू ग्राउंड आहे। ड्राइव्ह पंच, ड्राइव्ह पंच हे एक प्रकारचे पंच साधन आहे, ज्याला टोकदार कडा नाहीत, त्याऐवजी त्याचा फेस सपाट आहे, जो खराब झालेले रिवेट्स, बोल्ट आणि पिन बाहेर काढण्यासाठी आदर्श आहे। ड्राइव्ह पंचचा आकार त्याच्या फेसच्या रुंदीने परिभाषित केला जातो, उदाहरणार्थ 1/8 इंच किंवा 1/4 इंच। स्ट्रेट शँक असलेल्या ड्राइव्ह पंचला पिन किंवा ड्रिफ्ट पंच म्हणतात। ड्रिफ्ट पंचेसना ड्रिफ्ट पिन्स असेही संबोधले जाते आणि ते बहुतेक धातूचे भाग बोल्ट किंवा रिव्हेट करण्यापूर्वी
छिद्रे संरेखित करण्यासाठी वापरले जातात, जेणेकरून फास्टनर्स योग्यरित्या घालता येतील. ट्रान्सफर पंच. टेम्पलेटमधून वर्कपीस छिद्रांचे स्थान हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाते. इजेक्टर पिन पंच. इजेक्टर पंचेस ही यांत्रिक उपकरणे आहेत जी सामग्री बाहेर काढण्यासाठी किंवा दाबून किंवा स्टॅम्पिंग ऑपरेशन नंतर भाग बाहेर काढण्यासाठी डिझाईन केलेली आहेत. मार्किंग पंच. मार्किंग पंचला असे पंचेस म्हणतात जे एम्बॉस करण्यासाठी किंवा सामग्री किंवा जॉबच्या पृष्ठभागावर विशिष्ट पोत तयार करण्यासाठी वापरले जातात. पायलट पंच. पायलट पंचमध्ये एक इनर पिन आढळते जिचा वापर विद्यमान छिद्रामध्ये पंच संरेखित करण्यासाठी किंवा बाह्य बिंदूला मोठे होल कापण्याची परवानगी देण्यासाठी देखील केला जातो. स्ट्रेट पंच. स्ट्रेट पंच हे अशा यांत्रिक उपकरणांना म्हणतात जे मेटल शीट्स किंवा इतर शीट मटेरियल्स जसे की चामडे किंवा प्लास्टिक कापण्यासाठी वापरले जातात. लेटर अँड नंबर पंचेस. या कठोर आणि टेम्पर्ड स्टील पंचेसचा वापर वर्कवर आवश्यकतेनुसार चिन्हे, अक्षरे किंवा संख्या ओळखण्यासाठी शिक्का मारण्यासाठी केला जातो. ऑटोमॅटिक सेंटर पंच. हे उपकरण सामान्य सेंटर पंच सारखेच कार्य करताना आढळते, परंतु हातोड्याची गरज नसताना नाही. बेल पंच. बेल पंच हे एक यांत्रिक उपकरण आहे जे पंचिंगच्या उद्देशाने वापरले जाते आणि गोलाकार बार सामग्रीवर अचूक सेल्फ सेंटर म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या पंचेसचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा ते जाणून घेऊया. ज्या हेतूसाठी तो हेतू आणि डिझाईन केलेला आहे त्यासाठीच पंच वापरा. साधारणपणे सॉलिड वर्कपीसवर होल आणि आर्क सेंटर्स चिन्हांकित करताना सेंटर पंचेस वापरावे. सेंटर पॉइंट दुरुस्त करण्यासाठी चिन्ह बनवण्याचा तुमचा पहिला प्रयत्न छेदनबिंदूशी तंतोतंत जुळत नसल्यास पंच मध्यभागी धरा आणि पुन्हा प्रहार करा. पंचचा फटका अचूक असेल. टूल लंब धरून आणि पुन्हा प्रहार करून पंच मार्कला एकसमान करा. साधारणपणे एखाद्या सॉलिड वर्क पीसवर साक्षीदार प्रोफाईल रेषा चिन्हांकित करताना डॉट किंवा प्रिक पंचेस वापरा. शीट मेटल्सवर विटनेस मार्किंग करताना सेंटर पंचेस टाळा. शीट मेटलमध्ये छिद्रे बनवण्यासाठी छिद्र करण्यासाठी ड्रिलचा वापर केला जाऊ शकतो, परंतु शीट मेटल पंच एक मजबूत फिक्सिंग तयार करते ज्यामुळे स्क्रू थ्रेडेडला अधिक आधार मिळतो. पितळसारख्या मऊ धातूला चिन्हांकित करण्यासाठी नेहमी केवळ प्रिक पंच वापरा. पंचिंग करताना एका हाताच्या बोटांनी टोकाजवळच्या आधार घेत साधारणपणे पंचला मध्यभागी धरा. पिन चालवण्याकरिता चिन्हांकित करावयाच्या बिंदूवर पंचचा टोक धरा किंवा एक असे छिद्र पाडा जेणेकरून बिंदू दिसेल. लावल्यानंतर सरळ पंच करा जेणेकरून ते वर्कसाठी लंब असेल. पंच लंबवत होईपर्यंत पंचच्या हेडवर हातोड्याने प्रहार करू नका. नेहमी हातोड्याने पंच करताना एकाच जोरदार वाराने प्रहार करा. जाड मटेरियलला एकापेक्षा जास्त फटके लागतील.
धातूमध्ये छिद्र पाडताना केंद्र चिन्हांकित करण्यासाठी सेंटर किंवा प्रिक पंच वापरा. डिव्हायडरच्या जोडीने इच्छित वर्तुळ काढा. योग्य आकार आणि पंच प्रकार निवडा. काढलेल्या वर्तुळावर पंच शोधा आणि छिद्र कापले जाईपर्यंत डोक्यावर जोरदार हातोड्याने प्रहार करा. 6 mm पर्यंत जाडीच्या धातूमध्ये छिद्र पाडण्यासाठी पंचिंग मशीनमध्ये सॉलिड पंच आणि डाय वापरा. पातळ शीट मेटल आणि मऊ मटेरियलमधील छिद्रांसाठी हॉलो पंच वापरा. हॉलो पंचने छिद्र पाडण्यापूर्वी वर खाली लाकडाचा एक ब्लॉक ठेवा, जेणेकरून कट पूर्ण झाल्यानंतर पंचच्या काठाचे नुकसान होऊ नये. मशरूम्ड हेड किंवा ज्याची पॉइंट किंवा कटिंग धार निस्तेज आहे असा पंच कधीही वापरू नका. छिद्रांच्या अस्तरांसाठी फास्टनर्ससह म्हणजेच संरेखित नेहमी ड्रिफ्ट पंचेस वापरा आणि ड्राईव्ह पिन वापरू नका. पिन बाहेर काढण्यासाठी छिद्रातून रिवेट्स नेहमी ड्राईव्ह पंचेस वापरतात आणि ड्रिफ्ट पंच वापरू नका. पंचेसची काळजी आणि देखभाल कशी करायची ते जाणून घेऊया. पंचेसना तीक्ष्ण आणि पुन्हा तीक्ष्ण करण्यासाठी वारंवार घासणे आवश्यक आहे. पंच बारीक करा, जेणेकरून टोक पंचच्या सेंटर लाईन इच्छित कोनासह पूर्णपणे शंकूच्या आकाराचा असेल. पेडेस्टल ग्राइंडिंग मशीनवर पंचेस पुन्हा तीक्ष्ण करताना पंचला वर्क रेस्टवर ठेवा आणि पंचचे टोक अपघर्षक चाकावर ठेवा. सेंटर पंचला धारदार करण्यासाठी किंवा पुन्हा तीक्ष्ण करण्यासाठी पंचचा अक्ष 45 डिग्री कोनात ठेवा. पंचला वर्क रेस्टवर ठेवा आणि पंचचे टोक अपघर्षक व्हीलवर ठेवा. डॉट पंचला धारदार करण्यासाठी किंवा पुन्हा तीक्ष्ण करण्यासाठी पंचचा अक्ष 30 डिग्री कोनात ठेवा. पंचला वर्क रेस्टवर ठेवा आणि पंचचे टोक अपघर्षक व्हीलवर ठेवा. प्रिक पंचला धारदार करण्यासाठी किंवा पुन्हा तीक्ष्ण करण्यासाठी पंचचा अक्ष 15 डिग्री कोनात ठेवा. परिपूर्ण शंकूच्या आकाराचे पृष्ठभाग मिळवण्यासाठी ग्राइंडिंग करताना पंचला फिरवा. पंच वारंवार वंगण किंवा कूलंटमध्ये बुडवा. सपाट निक फ्री एंड मिळवण्यासाठी धातूला आवश्यकतेपेक्षा जास्त घासू नका. कधीही पंचला तीक्ष्ण करण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलच्या बाजूच्या फेसेसवर धरू नका. ग्राइंडिंग करताना कापूस किंवा कापडाने पंच धरू नका. पंचला ग्राइंडिंग करण्यापूर्वी नेहमीच योग्य PPE परिधान करावी. पंच वापरल्यानंतर त्याला स्वच्छ पुसून टाका आणि गंज टाळण्यासाठी तेलाचा पातळ मुलामा लावा. शेल्फवर, रॅकवर किंवा इतर योग्य ठिकाणी पंच आणि डाईज काळजीपूर्वक ठेवा, जेणेकरून त्यांच्या कटिंग एजेसला नुकसान होणार नाही. दीर्घकाळ साठवणुकीसाठी संपूर्ण पंच, पॉइंट्स आणि कटिंग एजेसवर पातळ कोट ग्रीस लावा आणि काळजीपूर्वक साठवा. चला, आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. पंचेसचा वापर सांगणे, विविध प्रकारे पंचेस ओळखणे, पंचेस योग्य प्रकारे कसा वापरायचा, पंचेसना तीक्ष्ण करणे आणि त्यांना राखणे. तर हे सर्व पंचेस आणि पंचेसच्या प्रकाराबद्दल आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. चला तर पुढील सत्रात भेटूया.